सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री कृष्णाच्या चरणी, श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. श्रोते आपल्याला नमस्कार. ऐकूया अध्याय 3. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, केशवा, कर्मयोगापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे असे जर तुझे मत आहे, तर मग हे केशवा, मला हिंसक कर्माचे ठिकाणी का प्रवृत्त करीत आहात तुम्ही? मग अर्जुन म्हणाला, देवा कृपानिधे, तुम्ही जे बोलला ना ते मी लक्षपूर्वक ऐकले. त्यावरून पाहता कर्म आणि कर्ता उरतच नाही. अनंता, श्री अनंता, हे जर आपले निश्चित मत असेल तर मग ऋषिकेशा, पार्था, तू संग्राम कर असे मला का सांगता? या भयंकर कर्मात मला घालताना तुम्हाला संकोच कसा वाटत नाही? हे पहा, सर्व कर्माचा तुम्ही निषेध करता, तर मग माझ्या हातून असले हिंसक कर्म का करविता? तर ऋषिकेशा, ह्याचा आपणच विचार करा की आपण कर्ममार्गाला इतका मान देऊन माझ्या हातून ही भयंकर हिंसा का करीत आहात? ह्या आपल्या जणू काय घोटाळ्याच्या बोलण्याने तू माझ्या मनाला भ्रम करीत आहेस. तेव्हा तू असे एक निश्चित सांग की ज्याच्या योगाने मी आपले कल्याण करून घेईन. देवा, तुम्ही जर असे बोलू लागला तर आम्ही अज्ञानांनी काय करावे? तर आता विचाराची गोष्ट संपलीच असे म्हटले पाहिजे. अज्ञान घालविण्याकरता जर असा संदिग्ध उपदेश कराल तर ह्याहून भ्रम निराळतो कोणता? आता आमची आत्मबोधाची इच्छा पूर्ण झाली म्हणायची. मला सांगा की वैद्य हा रोग्याची प्रकृती पाहून त्यावर पथ्याची योजना करून गेल्यावर जर आपण होऊनच औषधात विष घालेल तर रोग्याने जगावे कसे बरे? ज्याप्रमाणे आंधळ्यास आडवाटेला लावावे किंवा माकडाला मद्य पाजावे, तसा आपला हा उपदेश आम्हाला चांगलाच फळला देवा. श्रीकृष्णा, मला आधीच काही समजत नाही, त्यातून मी ह्या मोहाने ग्रस्त झालो आहे, म्हणून तुम्हाला विचाराची गोष्ट पुसली. तो तुम्ही आपले एक नवलं सांगतायत. तुमच्या उपदेशात साराच घोटाळा. तर शरणागताशी असे का वागायचे? आम्ही काया वाचा मने करून आपल्या बोलण्यावर भरोसा ठेवला आणि तुम्हीच जर असे करू लागला तर मग आटोपलेच म्हणायचे. अर्जुन म्हणतो, आता अशा प्रकारे जर आपण बोध करीत असला तर मग आमचे चांगलेच करीत आहात. तर आता ज्ञानाची आशा कशाला पाहिजे? ज्ञान संपादन करण्याची हौस संपली, परंतु उलटे एक असे झाले की माझ्या मनाची स्थिरता जाऊन ते जास्त घोटाळ्यात मात्र पडले. त्याचप्रमाणे श्रीकृष्णा, तुमची लीला आम्ही काही जाणू शकत नाही हो. या उपदेशाच्या मिशाने जर आपण माझे मन पाहत असाल तर कोण जाणे? आणि मला समजत नाही, फसवीत आहात का गूढार्थाने ब्रह्मस्वरूप सांगत आहात याचे अनुमान करता खरे काहीच कळत नाही. म्हणून देवा ऐका, हा गूढार्थ न सांगता जो काही आपला विचार असेल तो मला स्पष्ट सांगा. श्रीकृष्णा, मी अतिशय मंदबुद्धी आहे, तेव्हा आता मलाही चांगले समजेल असे एक निश्चयात्मक बोलणे आपण बोला. असे पहा, औषध देऊन रोग जर नाहीसा व्हावा, परंतु ते औषध मधुर आणि रुचकर असावे. त्याचप्रमाणे सर्व अर्थाने परिपूर्ण व योग्य असे तत्त्व आपण मला सांगा, पण ज्या रीतीने माझ्या मनाला त्याचा पूर्ण बोध होईल त्या रीतीने सांगा. देवा, तुमच्यासारखा गुरु मला मिळाला असता आज मी माझ्या मनाची इच्छा का न तृप्त करून घ्यावी? या ठिकाणी मी भीड कोणाची धरावी? तू माझी माऊली आहेस देवा. असे पहा की दैवयोगाने कामधेनूचे दुपटे प्राप्त झाल्यावर इच्छित मागण्यास का कमी करावे? किंवा चिंतामणी हाती आल्यावर मग इच्छित वस्तू मागण्याचे संकट का पडावे? आपल्या जे अपेक्षित असेल ते का न मागावे? पहा की अमृत सिंधूचे काठी उभे राहून अमृत न पिता जर तहानेने व्याकुळ व्हावे, तर मग अमृत सिंधूजवळ येण्याचे श्रम तरी का घ्यावे? त्याचप्रमाणे हे कमलापते, तुझी जन्मोजन्मी उपासना करता करता दैवयोगाने आज जर तुझी आम्हास प्राप्ती झाली आहे, तर मग परमेश्वरा, आपल्याच इच्छेने तुमच्यापाशी आम्ही मागणे का मागू नये? देवा, आज मनातील हेतू पूर्ण होण्याचा उदयकाल झाला आहे. हे बघा, आज माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण होऊन आणि माझे पूर्ण पुण्य फळास येऊन सर्व मनोरथ सिद्धीस गेले. कारण कल्याणाचे आदिपीठ, सर्व देवांचे देव,
असे जे तुम्ही ते आज आमच्या अधीन झाला आहात. आईचे स्तनपान करण्यास मुलाला जशी वेळ अवेळ काही यांची अडचणच नसते, त्याचप्रमाणे देवा कृपानिधी मी तुम्हाला माझे इच्छेनुसार विचारित आहे. अर्जुन म्हणतो, म्हणून देवा इहलोकी आचरणास योग्य आणि परलोकी हितकारक अशी एक निश्चित गोष्ट मला सांगा. तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या लोकी सृष्टीचे आरंभीच मी हे 2 प्रकारचे मार्ग सांगितले आहे. सांख्य विचार करताना ज्ञानयोग आणि कर्म करताना कर्मयोग. हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणतात, अर्जुना तुला जो सांगितला तो गर्भितार्थ आहे. ईश्वरार्पण कर्ममार्ग सांगताना प्रसंगानुसार तो ज्ञानमार्गाचा महिमा आम्ही सांगून गेलो. तो आमचा हेतू तू जाणला नाहीस म्हणून व्यर्थ शिणलास. तेव्हा आता हे ध्यानात ठेव की ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मीच सांगितलेले आहेत. हे वीरश्रेष्ठा ऐक, या पृथ्वीवर हे दोन्ही संप्रदाय माझ्यापासूनच पूर्वापार प्रकट झाले आहे. जड चैतन्याचा विचार करणारे ज्याचे आचरण करतात व ज्या योगाने ब्रह्मरूपाची ओळख होता क्षणीच ते तद्रूप होऊन जातात, त्या एका संप्रदायाला ज्ञानयोग म्हणतात, दुसऱ्यास कर्मयोग म्हणतात. त्या योगात तत्पर असे मुमुक्षजन अवकाशाने मोक्षास पावतात. तयार असलेल्या आणि तयार करून घेतलेल्या अन्नाच्या भोजनापासून जशी सारखीच तृप्ती होते, तसा या दोन्ही मार्गाचा परिणाम एकच आहे. किंवा पूर्व पश्चिम दिशांकडे जाणाऱ्या नद्या पाहिल्या तर भिन्न दिसतात, पण समुद्रात मिळण्याच्या वेळी अखेरीस त्या जशा एकत्र होतात, तशी ही दोन्ही मते एकाच तत्वाची सूचक आहे. परंतु त्यांची उपासना उपासकाच्या योग्यतेप्रमाणे अवलंबून असते. असे पहा की पक्षी एका उड्डाणाबरोबर झाडाच्या फळास धरतो, पण त्याच वेगाने मनुष्यास ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे. तो हळूहळू फांदीवरून क्रमण करता करता काही वेळाने फळावर खरोखर जाऊन पोचेल. त्याचप्रमाणे ज्ञानमार्गाचे जे आचरण करतात ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काल मोक्ष करून घेतात. इतर योगी कर्ममार्गाने पिप्पिलिका मार्गाने विहित वर्णाश्रम धर्माचे आचरण करून अवकाशाने मोक्ष प्राप्त करून घेतात. कर्माचे आचरण केल्याने मनुष्याला कर्मशून्यत्व प्राप्त होत नाही व केवळ कर्मसन्यास केला म्हणजेच सिद्धी प्राप्त होते असेही नाही. कोणीही मनुष्य विहित कर्म टाकून जर ज्ञानी होऊ शकेल हो म्हणेल तर निश्चयाने त्याला तसे होता येणार नाही. अर्जुना, ज्याला विहित कर्म करावयाची ती टाकल्याने तो कृतार्थ होईल असे म्हणणे हा केवळ वेडेपणा होय. नदी दुधडी भरली आहे व ती उतरून पलीकडे जाण्याची जेथे आवश्यकता आहे तेथे नावेशिवाय जाऊ नये तर कसे जाता येईल सांग बरे. किंवा भोजनापासून जो तृप्तीची इच्छा करतो त्याला स्वयंपाक न करता अथवा तयार असलेले अन्न न खाता ती कशी प्राप्त होईल. जोपर्यंत निरीश्चपणा प्राप्त झाला नाही तोपर्यंत खटपट ही केलीच पाहिजे. तोच प्राप्त झाला म्हणजे आत्मसंतोषात प्राणी सहज गुंतून जातो. म्हणून पार्था, ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्याला विहित कर्माचं आचरण कधीही सोडता येत नाही. कर्मही करायलाच हवे आणि आपापले गरजेप्रमाणे कर्माचा स्वीकार आणि त्याग करून म्हटल्याने तो होईल काय. हे बोलणे व्यर्थ बहकल्यासारखे आहे. ह्याचा नीट विचार करून पाहिला तर कर्म टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही असे पक्के समज. कारण कोणताही प्राणी कर्म केल्या वाचून एक क्षणभरही स्वस्थ असत नाही. प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सत्वादी गुण हे सर्वांकडून कर्मे करवितातच. जोपर्यंत मायेचे अस्तित्व वास्तव्य आहे तोपर्यंत कर्म स्वीकारणे अगर टाकणे हे बोलणे अज्ञानपणाचे आहे. कारण या जीवाच्या हातून जो व्यापार होतो तो मायेच्या गुणानुरोधाने सहज होतो. जेवढी विहित कर्मे आहेत तेवढी सगळी जरी त्रासाने सोडली तरी इंद्रियांचे स्वभावधर्म नाहीतसे होतात का. कर्मत्याग केला म्हणून कानाचे ऐकणे बंद झाले का, की डोळ्याची दृष्टी गेली, की नाकाची भोके बुजून जाऊन वास येईन असं झाले काय सांग. किंवा प्राण अपान वायूने गती बंद झाली का. का मन हे कल्पनारहित झाले का भूक तहान यांची इच्छा नाहीशी झाली का. अथवा निद्रा आणि जागृती ह्या अवस्था बंद झाल्या किंवा पाय चालणे विसरले. इतकेच नव्हे तर परंतु जन्ममरण तरी चुकले आहे का. मग हे इंद्रियांचे व्यापार जर बंद राहत नाहीत तर मग सोडले ते काय. म्हणून देहाभिमानाला कर्माचा त्याग करता येणार नाही. कर्म हे पराधीन असल्यामुळे प्रकृतीच्या गुणानुरोधाने घडते.
यास्तव मी कर्म करीन अगर सोडेन असे समजणे अतिशय व्यर्थ आहे. पहा की रथात बसल्यावर मग जरी स्वस्त बसून राहिले तरी तो रथाच्या अधीन असल्यामुळे रथाचे फिरणे म्हणजे तोच फिरला असे होते. किंवा झाडाचे वाळलेले पान निश्चेष्ट असताही ज्याप्रमाणे वायूच्या वेगाने उडून आकाशात भ्रमण करते, त्याप्रमाणे मायेच्या आधाराने आणि कर्मेंद्रियाच्या विकाराने निष्कामही नेहमी कर्म करतो. म्हणून जोपर्यंत मायेचा संग आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडत नाही. असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात त्यांचा तो आग्रह रिकामा आग्रह होय. जो मूर्ख पुरुष कर्मेंद्रियांचे संयमन करून इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो त्याला दांभिक दुराचारी असे म्हणतात. जे योग्य कर्म टाकून कर्मेंद्रियाचे दमन करून कर्मातीत होऊ इच्छितात त्यांना कर्मत्याग घडत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये कर्मे करण्याविषयीची वासना जागृत असते. कर्मत्याग केला असे वरवर दाखवणे ही खरोखर विटंबना होय. पार्था, असे हे प्राणी नेहमी विषयासक्त असतात असे निसंशय जाण. आता अर्जुना, प्रसंगानुसार तुला निरीच्छ मनुष्याची खूण सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. परंतु अर्जुना, जो मनाने इंद्रियांचे नियमन करून आसक्ती न ठेवता कर्मयोगाचे आचरण आरंभितो तो अधिक श्रेष्ठ होय. जो मनाने इंद्रियांचे नियमन करून आसक्ती न ठेवता कर्मयोगाचे आचरण आरंभितो तो अधिक श्रेष्ठ होय. जो अंतर्यामी निश्चल व परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीन तथापि बाह्यात्कारी लोकाचाराप्रमाणे वागणारा तो इंद्रियांना आज्ञा करीत नाही, विषयाची भीती बाळगत नाही आणि ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करावयाची ती ती कर्मे तो टाकीत नाही. कर्मेंद्रियांकडून कर्मे होत असताना तो त्यांना आवरीत नाही, तो वासनेने आकळला जात नाही व त्याच्या मनाला मोहाची बाधा होत नाही. कमळाचे पान जसे दिवसरात्र पाण्यात असून पाण्याने भिजत नाही, त्याचप्रमाणे संसारामध्ये राहून तो इतर जनासारखा दिसतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्यात दिसते, त्याचप्रमाणे वरकांती पाहता तो मनुष्य साधारणसा दिसतो, बाकी निश्चयाने त्याची आत्मस्थिती ओळखता येत नाही. अशा गुणांनी जो युक्त असेल आणि जो निरीच्छ असेल तोच मुक्त असे समज. अर्जुना, तोच योगी, तोच जगात स्तुतीच पात्र आहे. म्हणून तू असा हो असे मी तुला म्हणतो. तू आपल्या मनाला आवरून धर आणि अंतर्यामी स्थिर बुद्धी हो. मग कर्मेंद्रिय खुशाल आपापले व्यापार करोत. अरे, विहित कर्माचे आचरण कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हेच श्रेयस्कर आहे. कर्म केल्या वाचून तुझ्या शरीराचा निर्वाह देखील होणार नाही. म्हणून कर्मरहित होणे हे या संसारात असंभवनीय आहे. मग शास्त्रविरुद्ध आचरण का करावे ह्याचा विचार कर. म्हणून जे जे योग्य आणि समयानुसार प्राप्त झालेले कर्म असेल ते तू निष्काम बुद्धीनं कर. पार्था, आणखी एक कौतुक पहा, तुला माहीत नाही ते मी सांगतो. निष्काम बुद्धीने केलेले हे कर्म कर्मापासून म्हणजे संसारातून सोडविणारे आहे. पहा की अधिकाराप्रमाणे स्वधर्माचे जो आचरण करतो तो त्या आचरणाने निश्चय करून मोक्ष पावतो. अर्जुना, ईश्वरार्पण बुद्धी वाचून फलाच्या इच्छेने केलेल्या कर्माच्या योगाने हा जीव बांधला जातो. म्हणून अर्जुना, कर्तेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुद्धीने तू कर्म कर. बाबा रे, आपल्या कर्माप्रमाणे आचरण करणे हाच नित्य यज्ञ असे समज. म्हणून त्याप्रमाणे वर्तन केल्यावर त्यात पापाचा रिघाव होत नाही. प्राणी जेव्हा हा स्वधर्म टाकतात आणि वाईट कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतात तेव्हाच जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतात. म्हणून स्वधर्माप्रमाणे आचरण करणे हाच अखंड यज्ञ आहे असे समज. आणि जो पुरुष हा यज्ञ करतो त्याला काही सुद्धा बंधन होत नाही. हे सर्व जग कर्माने बांधले जाऊन मायेचे पाशात गुंतले आहे, ते स्वकर्माला चुकले म्हणूनच. पार्था, आता तुला मी याविषयी एक कथा सांगतो. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, सृष्टीच्या आरंभी यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाचे धर्माचरण करा, म्हणजे हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करेल. त्यावेळेस प्राणी व त्यांनी नित्य आचरणाचे धर्म
ही दोन्ही बरोबर उत्पन्न केली, परंतु हे गहन असल्यामुळे प्राण्यांना ते काही समजले नाही. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, तेव्हा या ठिकाणी आम्हाला काय तरुणोपाय आहे? तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुमच्या वर्णाश्रमाप्रमाणे आम्ही पूर्वीच धर्म नियमित केले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा, म्हणजे तुमचे हेतू सहज पूर्ण होतील. तुम्ही व्रतवैकल्पे करू नका, उपास करून शरीरास त्रास देऊ नका, तीर्थयात्रा करता दूर जाण्याचे श्रमसुद्धा करू नका, योगाधिक साधने तसेच कामनिक आराधना, मंत्र तंत्राधिक अनुष्ठाने करू नका, इतर देवास भजू नका व ह्या गोष्टी करू नका, तर तुम्ही आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जो धर्म सांगितला आहे त्याचे साहजिक आचरण करा. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीची सेवा निष्काम बुद्धीने करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा. ब्रह्मदेव म्हणाले, स्वधर्माचे आचरण हाच एक तुमचा यज्ञ होय, म्हणून त्याचे आचरण करा. जनहो, असे पहा की तुम्ही जर स्वधर्माने वागाल तर तो कामधेनूसारखा फलद्रूप होऊन तुम्हाला कधीही अंत देणार नाही. या स्वधर्मरूप यज्ञाने देवाचे पूजन केले असता ते देव तुम्हावर प्रसन्न होतील आणि त्याप्रमाणे तुम्ही परस्परांना संतुष्ट करून आपले कल्याण करून घ्या. या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवता संतोष पावतील आणि मग त्या तुमच्या इच्छित कामना सहज पूर्ण करतील. अशा रीतीने आपल्या धर्माचे आचरण केल्यावर सर्व देवता तुम्हाला हव्या त्या वस्तूची प्राप्ती करून देऊन त्यांचे संरक्षणही निःसंशय करतील. तुम्ही देवांना भजाल तर देवही संतुष्ट होईल आणि अशा प्रकारे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीत जाईल आणि तुमच्या मनातील सर्व वासना पूर्ण होतील. तुमच्या बोलास यश येईल, तुम्ही दुसऱ्यांना आज्ञा करणारे व्हाल आणि महाऋषी नेहमी तुमच्या आज्ञेत राहून सेवा घ्या असे म्हणतील. वसंत ऋतूचे द्वारात ज्याप्रमाणे वनशोभा ही आपल्या फलपुष्पभाराच्या लावण्याने निरंतर वास करते, त्याप्रमाणे तुमचे होईल. यज्ञाने पूजन केलेले देव संतुष्ट होऊन तुम्हास तुमचे इच्छित भोग देतील. देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतः भोगतो तो चोरच समजावा. त्याप्रमाणे तुम्ही जेथे असाल तेथे सर्व सुखासह मूर्तिमंत दैव तुमचा शोध करीत येईल. बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही ऐश्वर्ययुक्त होऊन तुम्हाला विषयांची इच्छा राहणार नाही. सकल संपत्ती प्राप्त झाली असता विषय सेवनाच्या गोडीला लंपट होऊन इंद्रियांची तृप्ती करण्यात जो काळ घालवेल आणि यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जीही आपल्याला पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीने व स्वधर्माचरणाने जो ईश्वरास भजणार नाही, तो अग्नीत आहुती देणार नाही, देवता पूजन करणार नाही, अतिथीस यथाकाळी अन्नदान वगैरे देणार नाही, अथवा गुरुभक्तीला जो कंटाळेल, अतिथींचा आदर सत्कार करणार नाही आणि आपल्या जातीस संतोष देणार नाही, असा जो स्वधर्माचे आचरण करीत नाही, श्रीमंतीने ज्याला गर्वाचा ताठा भरला आहे आणि जो केवळ विषयासक्त झाला आहे, त्याला महासंकटे येतात. त्या योगाने जवळ असलेले ऐश्वर्य नाहीसे होते आणि असलेले भोगसुद्धा भोगवत नाही. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या शरीरात जीव वास करीत नाही किंवा करंट्याचे घरी लक्ष्मी वास करत नाही, त्याप्रमाणे स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सुखाचे आश्रयस्थान नष्ट झाले म्हणून समजावे. दीप मालवताक्षणी जसा प्रकाश नाहीसा होतो, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव म्हणतात, प्रजाजन हो, जो स्वधर्माचे आचरण सोडतो त्याचे स्वातंत्र्य खरोखरच नष्ट होते. म्हणून स्वधर्माचा जो त्याग करील त्याला काळ शिक्षा करेल आणि हा चोर आहे असे समजून त्याच्या सर्वस्वाचे हरण करेल. मग रात्र झाल्यावर स्मशानाला जशी भूते वेढतात तशी सर्व संकटे त्याच्याजवळ येऊन त्याला वेढतात. तसेच त्रिभुवनातील सर्व दुःखे आणि हजारो प्रकारची प्रातके आणि झाडून सर्व दारिद्र्य हे सुद्धा त्याच्या ठिकाणी वास करतात. जन हो, याप्रमाणे त्या उन्मत्त माणसाची स्थिती होते आणि अशा प्राण्यांना कल्पांतीही दुःखे सोडित नाही. ब्रह्मदेव प्रजेला असा बोध करतात की म्हणून आपला स्वधर्म सोडू नका आणि इंद्रियांना स्वैरवर्तन करू देऊ नका. ज्याप्रमाणे जलचराला पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर लागलीच मृत्यू होतो, त्याप्रमाणे स्वधर्माचा विसर पडला म्हणजे प्राणी अधप्पात पावतो. ब्रह्मदेव म्हणतात, म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या धर्माप्रमाणे कर्म करण्यास नेहमी तत्पर राहावे. यज्ञाचा अवशिष्ट प्रसाद जे ग्रहण करतात ते श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे प्राणी केवळ आपल्याच करता स्वयंपाक करून भोजन करतात, ते पातकच सेवन करतात.
हे पहा, जो विहित धर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करण्यामध्ये असलेल्या संपत्तीचा उपयोग करतो, आपले गुरु, आप्त, अग्नी यांची पूजा करतो आणि आलेल्या ब्राह्मणाची सेवा करतो आणि आपल्या पितरांच्या श्राद्ध तिथी वगैरे पाळतो आणि ह्याप्रमाणे कर्माचरण आणि पंचमहायज्ञादी करून जे यज्ञशेष बाकी राहील ते सुखाने आपल्या कुटुंबासह सेवन करतो, त्याच्या सर्व पातकांचा त्या यज्ञशेष सेवनामुळे नाश होतो. अमृताचे सेवन केल्यापासून ज्याप्रमाणे महारोगाचा नाश होतो, त्याचप्रमाणे यज्ञावशिष्ट अन्नाचे सेवन केल्याने त्याची दुःखे नाहीशी होतात. जशी ब्रह्मनिष्ठाला भ्रांतीपासून बाधा होत नाही, तशी जो हे यज्ञापविष्ट अन्न सेवन करतो त्याला दोषापासून बाधा होत नाही. म्हणून स्वधर्माने संपादन केलेले द्रव्य स्वधर्मानेच खर्चावे आणि बाकी राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. श्री मुरारी म्हणतात, पार्था, अशी ही आद्य स्थिती आहे. याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने जाऊ नये. जे पुरुष आपल्या शरीरालाच आत्मा असे म्हणतात, विषयांचे सेवन हीच भोग्य वस्तू असे मानून त्याशिवाय दुसरे काहीच जाणत नाही, हे सर्व साहित्य यज्ञसंबंधी आहे हे न जाणून जे भ्रांतीत असतात आणि अहंकार बुद्धीने फक्त विषयाचाच उपभोग घेण्यावर त्यांची दृष्टी असते, जे आपणास आवडणारी उत्तम पक्वान्ने तयार करून आपणच त्यांचे सेवन करतात, ते पापी असून पातकांचे सेवन करतात असे जाण. ही सर्व संपत्ती स्वधर्मरूप यज्ञाचे हवनद्रव्य आहे असे समजून ती स्वधर्म यज्ञानेच परमेश्वरास अर्पण करावी. हे सर्व सोडून मूर्ख लोक आपल्याकरताच नाना प्रकारचे पदार्थ तयार करतात. ज्या अन्नापासून यज्ञाची सिद्धी होते आणि परमेश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न सामान्य नाही. म्हणून ह्या अन्नाला साधारण असे न समजता ते ब्रह्मरूप आहे असे समज. कारण सर्व जगाचे हे जीवित आहे. अन्नापासून भूतजात उत्पन्न होते, ते अन्न पर्जन्यापासून होते, तो पर्जन्य यज्ञापासून होतो व तो यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतो. कर्म वेदापासून उत्पन्न होते असे तू समज. वेद परमेश्वरापासून उत्पन्न होतात, म्हणून सर्वगत जे वेद ते स्वधर्मस्वरूप यज्ञात नित्य वास करतात. अन्नापासून प्राणीमात्राची उत्पत्ती होते आणि पर्जन्यापासून सर्व ठिकाणी अन्न उत्पन्न होते. त्या पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून आणि यज्ञाची उत्पत्ती कर्मापासून होते. कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रह्मापासून आणि त्या वेदाची उत्पत्ती परात्पर अविनाशी ब्रह्मापासून होते. म्हणून हे सर्व जग ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे. पण हे सुभद्रापते ऐक, कर्माची मूर्ती जो यज्ञ, त्यात वेदब्रह्म निरंतर वास करते. पार्था, अशा प्रकारे चालू असलेल्या चक्राला अनुसरून जो या लोकी वागत नाही त्याचे जीणे व्यर्थ होय. म्हणून तो इंद्रिय लंपट होऊन आपले आयुष्य व्यर्थ घालवतो. याप्रमाणे धनुधरा ह्या स्वधर्मरूप यज्ञाची मूळ पीठिका तुला संक्षेपाने सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष उचित अशा या स्वधर्मरूप यज्ञाचे या लोकी आचरण करीत नाही, तसेच जो दुराचरणाकडे इंद्रियांचा उपयोग करतो, तो पापराशी भूमीला केवळ भारभूत आहे असे समज. ज्याप्रमाणे अकाळी आकाशात आलेले ढग निरुपयोगी असतात, त्याचप्रमाणे अर्जुना, या उन्मत्त मनुष्याची सर्व जन्मातील कर्मे निष्फळ होतात. ज्याला स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही त्याचे जीणे शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ होय. म्हणून पांडवा ऐक, हा स्वधर्म कोणी सोडू नये आणि सर्व भावाने ह्याचेच आचरण करावे. पहा की शरीर म्हणजे मनुष्यदेह जरी प्राप्त झाले आहे तरी पूर्वकर्मानुसार झाले आहे असे असून मग त्याने आपले उचित ते कर्म का करू नये? हे सव्यसाची, हा मनुष्यदेह प्राप्त झाला असता कर्म करण्याची ज्यांना खंती येते ते मूर्ख असे समज. परंतु जो आत्म्याचेच ठिकाणी रममान झालेला आहे आणि आत्मसुखाने तृप्त झाला असून आत्मानंदाने संतुष्ट आहे, त्याला काहीही कर्तव्य नाही. हे पहा की देहाचे व्यापार चालले असूनही त्या कर्मामध्ये एक तोच लिप्त होत नाही की जो सदैव आत्मस्वरूपी रममान असतो. कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्यामुळे कृतकार्यच झालेला असतो. म्हणून सहजच कर्मसंगापासून तो मुक्त होतो. या लोकी कर्म केल्यापासून त्याला काही लाभ नसतो, तसेच कर्म न केल्यापासूनही त्याची काही हानी होत नाही आणि कोणत्याही प्राण्यापासून त्याचे कसलेही कार्य साधायचे नसते. ज्याप्रमाणे तृप्ती झाल्यावर तिची साधनेही आपोआप संपतात, त्याचप्रमाणे स्वरूपानंदात निमग्न झाल्यावर कर्मेही उरत नाही. अर्जुना, जोपर्यंत हे आत्मज्ञान झाले नाही तोपर्यंतच या साधनाचे आचरण करावे लागते. या कारणास्तव फलाची इच्छा टाकून तू नेहमी विहित कर्म कर. कारण फलाविषयी निष्काम असणारा पुरुष
विहित कर्माच्या आचरणाने चित्तशुद्धीमुळे परमपद प्राप्त करून घेतो. म्हणून नेहमी फलाची आशा सोडून देऊन तू उचित अशा आपल्या धर्माचे आचरण कर. पार्था, या जगात खरोखर ज्यांनी स्वधर्माचे आचरण निष्काम बुद्धीने केले ते मोक्षपदास गेले. जनकादी ज्ञानी कर्मच करून मुक्त झाले आणि लोकहिताकडे लक्ष देऊन तुलाही कर्मच करणे योग्य आहे. हे पहा की कर्माचा मुळीच त्याग न करता जनकाधिक मोक्षपदास गेले. जनकाधिक लोकांनीही कर्म केले. याकरता पार्था, कर्माच्या ठिकाणी तू आस्था ठेव, कारण तिच्यापासून आणखीही एक उपयोग होणार आहे. त्या कर्माचे आपण आचरण केले असता या लोकांना वळण लागेल आणि त्यामुळे त्यांची दुःखे अनायासे नाहीशी होईल. असे पहा की जे कृतार्थ झाल्यामुळे ज्यांना कशाचीच गरज उरली नाही त्यांनी देखील लोकांना वळण लागण्याकरता कर्माचे आचरण केले पाहिजे. आंधळ्याच्या रांगेतील पुढारी टोळच असून जसा त्यांच्याप्रमाणेच मार्ग चालतो, त्याचप्रमाणे ज्ञानांनी स्वतः धर्माचे आचरण करून अज्ञानी जनास मार्गास लावावे. जर ज्ञानांनी अशा प्रकारचे वर्तन न केले तर अज्ञानी लोकांस कसे वळण लागेल आणि त्यांना हा मार्ग कोणत्या उपायाने समजेल? श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतात तेच कर्म इतर लोक करतात आणि तो पुरुष जे प्रमाण ठरवतो त्याचेच लोक अनुकरण करतात. या लोकी श्रेष्ठ लोक जे आचरण करतात त्याला धर्म असे नाव ठेवून इतर सर्व लोक त्याचेच आचरण करतात. ही गोष्ट साहजिक असल्यामुळे कर्माचा त्याग करता येत नाही आणि साधू संतांना तर कर्माचे आचरण विशेष करून करावे लागते. पार्था, त्रैलोक्यामध्ये मला काही करायचे आहे अथवा काही अप्राप्य प्राप्त करून घ्यायचे आहे असे नाही. तथापि लोकसंग्रहाकरता मी कर्म करतोच की नाही. आता ही किरीटी, दुसऱ्याच्या गोष्टी कशाला सांगू? मी स्वतःच या कर्ममार्गाने वागतो. हे पहा ना, आता मला काहीतरी एखादे संकट पडले असेल किंवा कोणती तरी इच्छा असेल म्हणून मी स्वधर्माचे आचरण करतो असे जर तू म्हणशील तर ह्या जगात माझ्या इतका गुण आणि ऐश्वर यांनी संपन्न दुसरा कोणी नाही. हे माझे सामर्थ्य तुला माहीतच आहे. सांदीपणे गुरूंचा मेलेला मुलगा मी आणून दिला, तो पराक्रम तू पाहिलास. पण असाही जो मी निरीच्छ तो सुद्धा कर्ममार्गाचे आचरण करीत आहे. पार्था, जर मी आळस टाकून कर्माचे आचरण करणार नाही तर हे सर्व लोक सर्वांशी माझ्या मार्गाला अनुसरण चालू लागतील. तेही मग कर्म करणार नाहीत. म्हणूनच परंतु त्या एका उद्देशाकरता मी स्वधर्माचे आचरण अशा प्रकारे करतो की जसा काही सकाम पुरुषच. कारण सर्व प्राणी आमच्यावरच अवलंबून आहेत, तेव्हा त्यांनी कर्मभ्रष्ट होऊ नये. जर मी कर्म करणार नाही तर सर्व प्रजेचा नाश केल्याचा दोष मलाच लागेल. प्रजेचा वर्णसंकर मी केला असे होईल व सर्व लोकांना मारणारा सुद्धा मीच होईल. आम्ही निरीच्छ होऊन जर ब्रह्मस्वरूपातच निमग्न झालो तर मग प्रजेने कोणत्या रीतीने वागावे? आमचे वर्तन पाहून जर ही प्रजा त्याचप्रमाणे वागू लागली तर ह्या जगाची सारी रहाटी इथून तिथून बिघडून जाईल. म्हणून जो समर्थ आणि सर्वज्ञान संपन्न असेल त्याने विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये. हे भारत, जसे अविद्वान लोक कर्मफलाच्या ठिकाणी सक्त होऊन कर्म करतात तसे विद्वानांनी फलाची इच्छा न करता लोकसंग्रहार्थ कर्म करावे. हे भारत, ज्याप्रमाणे फलेच्छू लोक फलावर लक्ष ठेवून कर्माचे आचरण करतात त्याचप्रमाणे निरीच्छ पुरुषाने देखील कर्मे करावयाची हाव धरली पाहिजे. कारण पार्था, वारंवार उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांचा धर्म सर्व प्रकारे राखला पाहिजे. म्हणून कर्ममार्गाचे आचरण करून जगाचे मन आपले आचरणाकडे लावून घ्यावे, परंतु लोकांच्या ठिकाणी आसक्त होऊ नये. आसक्ती ठेवू नये. विद्वान मनुष्याने फलाच्या आशेने कर्म करणाऱ्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये, तर उलट त्या कर्माचे आपण निष्काम बुद्धीने आचरण करून त्यांना कर्म करण्याविषयी अभिरुची उत्पन्न करावी. धनुर्धरा, जे मूल स्तनपान देखील मोठ्या प्रयत्नाने करते ते पक्वान्ने कसे बरे खाणार? म्हणून त्याला ज्याप्रमाणे ती देऊ नयेत त्याचप्रमाणे कर्माचरण करण्यास जो अधिकारी आहे त्याला ज्ञानमार्गाची थोरवी थट्टेत सुद्धा सांगू नये. त्याला सत्कर्माचेच आचरण करावेच लावावे, त्याचीच एकट्याची प्रशंसा करावी आणि निष्काम जनांनीही स्वतः त्याचे आचरण करून दाखवावे. वर्णाश्रम धर्म रक्षणाकरता कर्ममार्गाचे आचरण करीत असता त्यांना कर्मबंध भोगावा लागणार नाही. बहुरुप्यांनी जरी राजा राणीची सोंगी घेतली तरी त्यांच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो, पण लोकांची समजूत मात्र ते तशी करतात.
सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांनी होत असूनही अहंकाराने ज्याचे मन मोहित झाले आहे असा मनुष्य ती कर्मे मी केली असे मानतो. अर्जुना, असे पहा की दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर जर घेतले तर आपली मान नाही का अवघडणार? त्याचप्रमाणे जी बरी वाईट कर्मे प्रकृतीच्या गुणांनी उत्पन्न होतात त्यांचा करता मी असे वेडे लोक अहंकाराने म्हणतात. असा जो अहंकाराने भरलेला आणि एकदेशी अज्ञानी, त्याला हे गहन आत्मज्ञान सांगूच नाही. पण अर्जुना, सध्या ते राहू दे. मी तुला एक हिताची गोष्ट सांगणार आहे, ती लक्षपूर्वक ऐक. हे महाभाऊ, सत्वादी गुणकर्मेंद्रियाच्या विभागांचे तत्त्व जाणणारा तर गुण हे गुणांचे ठिकाणी म्हणजे इंद्रिये विषयांचे ठिकाणी राहतात असे म्हणून त्यांचे ठिकाणी आसक्त होत नाही. महाभाऊ, सत्वादी गुणकर्मेंद्रियाच्या विभागांचे तत्त्व जाणणारा तर गुण हे गुणाचे ठिकाणी म्हणजे इंद्रिये विषयांचे ठिकाणी राहतात असे म्हणून त्यांचे ठिकाणी आसक्त होत नाही. ज्या ठिकाणी सर्व कर्म उत्पन्न होते तो प्रकृतीचा विकार ज्ञानांचे ठिकाणी मुळीच नसतो. ज्या ठिकाणी सर्व कर्म उत्पन्न होते तो प्रकृतीचा विकार ज्ञानी लोकांच्या ठिकाणी मुळीच नसतो. ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून आणि गुणकर्मातीत होऊन देहात फक्त साक्षीत्वाने वागतात. म्हणून सूर्य ज्याप्रमाणे जगतावर प्रकाश पाडित असून जगाच्या कर्मांनी लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे जरी देह धारण करतात तरी कर्मांनी बद्ध होत नाही. प्रकृतीच्या गुणांनी जे मोहित झाले आहेत ते गुणांनी केलेल्या कर्माच्या ठिकाणी सक्त होतात. अशा मंदबुद्धी आणि अल्पज्ञ लोकांचा ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये. प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो, गुणांच्या सपाट्यात सापडतो, तोच कर्माने लिप्त होतो. इंद्रिये गुणांच्या अधीन होऊन आपापल्या व्यापारात वर्तत असतात. ते दुसऱ्याचे कर्म मीच करतो असे ते मुद्दाम अंगावर घेतात. अर्जुना, माझ्या ठाई विचारयुक्त अंतःकरणाने सर्व कर्मे अर्पण कर. माझ्या ठाई विचारयुक्त अंतःकरणाने सर्व कर्मे अर्पण कर. कर्मफलाच्या ठिकाणी आशा धरू नको आणि शोकरहित होऊन युद्ध कर. म्हणून सर्व विहित कर्माचे आचरण करून ती सर्व कर्मे मला अर्पण करावी, पण चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी ठेवावी. या कर्माचा मी करता आहे आणि अमुक फलासाठी हे मी करीत आहे असा अभिमान तो आपल्या चित्तात मुळीसुद्धा उत्पन्न होऊ देऊ नकोस. तू शरीराच्या स्वाधीन न होता सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकल भोग यथाखाली भोग. आता हातात धनुष्य घे आणि या रथावर बैस आणि समाधान ठेवून आणि मायामोह सोडून वीरवृत्तीचा स्वीकार कर. जगात तू आपली कीर्ती वाढव, स्वधर्माचा महिमा वाढव आणि दुर्योधन इत्यादिकांच्या दैत्यांच्या या भारापासून या पृथ्वीला सोडव. पार्था, आता तू निशंक होऊन या युद्धाच्या ठिकाणी लक्ष दे. याशिवाय दुसरे काही बोलू नको. जे लोक निंदा न करता श्रद्धेने माझ्या या मताचे नेहमी अनुष्ठान करतात ते देखील कर्मबंधनापासून मुक्त होतात. अर्जुना, ह्या माझ्या निश्चित मताचा जे मोठ्या आदराने स्वीकार करून त्याचे श्रद्धापूर्वक आचरण करतील ते देखील सकल कर्माचे आचरण करून कर्मरहित आहेत असे जाण. म्हणून हे माझे मत निश्चयाने आचरण्यास योग्य आहे. जे ह्या माझ्या मताची निंदा करून त्याचे अनुष्ठान करीत नाही ते लोक ज्ञानविहीन, मूर्ख आणि चित्तभ्रष्ट झाले असे समज. ज्ञाता देखील आपल्या स्वभावाला अनुसरून वागतो. सर्व भूतेही आपल्या स्वभावाला अनुसरून वागतात. तर येथे निश्चयाचे काय चालणार? नाहीतर देहाचे पाशात गुंतून आणि इंद्रियांचे लाड पुरवून जे माझ्या मताचा तिरस्कार करून टाकून देतात, जे त्याला सामान्य समजतात आणि त्याची थट्टा करतात किंवा वाचाळपणे ती व्याजस्तुती आहेत असे म्हणतात, ते मोहरूपी मद्यपान करून भुललेले आणि विषयरूप विषयाने व्यापलेले आणि अज्ञानरूपी चिखलात रुतलेले असे निसंशय समज. पहा की प्रेताच्या हाती परीक्षेकरता दिलेले रत्न जसे वाया जाते किंवा जो जन्मापासून आंधळा आहे त्याने दिवस उगवला असे म्हटले तर त्याचे बोलणे जसे लोक खरे मानित नाहीत, अथवा चंद्रप्रकाश ज्याप्रमाणे कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे जे मूर्ख आहेत त्यांना हा विचार रुचत नाही. तसेच पार्था, जे जन या परमार्थाला कंटाळले आहेत त्यांच्याशी कधीही भाषण देखील करू नये. कारण ज्याप्रमाणे पतंग दिव्याचा मत्सर करतात त्याप्रमाणे ते जन त्या विचारावर भरोसा न ठेवता उलट त्याची निंदाच करतात.
पतंगाने दिव्याला आलिंगन देताच जसे त्यास एकदम अचूक मरण येते, तसे विषयांचे आचरण करणे हे आपल्या नाशास कारण होते. म्हणून कोणीही ज्ञानी पुरुषाने या इंद्रियांचे कौतुकाने देखील लाड पुरवू नये. अरे, असे पहा की सर्पाबरोबर खेळता येईल का? किंवा वाघाचा सहवास सिद्धीत जाईल का? अथवा हलाहल विष प्राशन केले तर ते जिरेल का? सांग पाहू. हे पहा, सहज खेळताना जर अग्नी लागला तर तो जसा भडकल्यावर आवरत नाही, तसे इंद्रियांची लाड पुरवणे हे चांगले होणार नाही. अर्जुना, वास्तविक पाहता हे शरीर पराधीन जर आहे तर त्याच्याकरता यत्नाने विषय उपभोग मिळविण्याची खटपट का करावी? पुष्कळ यत्न करून आणि सर्व गोष्टी संपादन करून या देहाचे अहोरात्र लालन पालन का करावे? या ठिकाणी सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवून आणि स्वधर्माचा त्याग करून केवळ देहाचे पोषण का करावे? मग हे पंचतत्वातच जाऊन मिळाल्यावर त्यावेळी आपण केलेली खटपट कोठे शोधित बसावे? व्यर्थ जाणार नाही का? म्हणून केवळ शरीर पोषण करणे म्हणजे प्रत्यक्ष नागवणूक आहे असे समज. याकरता या देहाकडे जास्त लक्ष देऊ नको. इंद्रियांचे अर्थ जे विषय, त्यांच्या ठिकाणी इंद्रियांची प्रीती किंवा अप्रीती म्हणजे राग ही ठरलेलीच आहेत. त्या रागद्वेषांना वश होऊ नकोस, कारण ते जीवाचा घात करतात. एरवी इंद्रियांना आवडेल त्याच विषयांचे सेवन केले तर चित्ताला समाधान होईल हे खरे, परंतु ते समाधान जसे संभावित चोराची गाठ पडल्यावर तो जसा नगरसीमा ओलांडीपर्यंत क्षणभर स्वस्थ बसतो आणि मग घोर वनात गेल्यावर जसा वित्ताचे हरण करतो, तसे होय. बाबा रे, विषयाची गोडी प्रथम चित्तास जशी समाधानकारक होते, परंतु विचार करून पाहता परिणामी ते जसे प्राणांचे हरण करते, त्याचप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी कामवासना असते. ती प्रथम सुखकर वाटून परिणामी दुःखास कारण होते. ज्याप्रमाणे मासा गळाला लागलेल्या आमिषाला भुलतो, परंतु त्याचे आत गळ असून तो आपला प्राण घेईल हे तो झाकलेला असल्यामुळे त्याला कळत नाही, त्याप्रमाणे विषय सुखाच्या अभिलाषेने जो विषयाची इच्छा करेल तो क्रोधाग्नीतच पडेल. ज्याप्रमाणे पारधी मृगाला धरण्याकरता चारी बाजूंनी मारण्याची संधी साधून वळवून आणतात, त्याचप्रमाणे ह्या विषयांची तऱ्हा आहे. म्हणून पार्था, काम क्रोध हे घातक समजून त्यांचा संग तू करू नकोस आणि या विषयांना थारा न देता मनाला त्यांची आठवण देखील होऊ देऊ नकोस. परंतु मनाच्या ठिकाणी आत्मबोधाची जागृती जाऊ देऊ नकोस. आपला धर्म जरी वैगुण्ययुक्त असला तरी उत्तम प्रकारे आचरलेल्या परधर्मापेक्षा तो चांगला आहे. स्वधर्माचरणात मृत्यू जरी आला तरी तो कल्याणप्रद आहे. परधर्म भय देणार आहे. अरे, आपला धर्म आचरणात जरी कठीण असला तरी त्याचेच आचरण करणे उत्तम होय. दुसऱ्याचा धर्म जरी खरोखर दिसण्यास चांगला असला तरी आचरण करणाऱ्यांनी आपल्याच धर्माचे आचरण केले पाहिजे. ब्राह्मण जरी दरिद्री झाला तरी त्याने शूद्राच्या घरची उत्तम पक्वान्ने कशी सेवावी बरे? असे हे अनुचित कर्म कसे करावे आणि जी गोष्ट घेण्यास योग्य नाही तिची इच्छा कशी करावी? अथवा जरी इच्छित प्राप्त झाले तरी ते घ्यावे का याचा विचार कर. तसेच लोकांचे मोठमोठे सुंदर वाडे पाहून आपल्या असलेल्या गवती झोपड्या मोडाव्या क्या? हे असो. परंतु ज्याप्रमाणे आपली स्त्री कुरूप असली तरी तीच आपल्यास भोगण्यास योग्य आहे, त्याचप्रमाणे वाटेल तसा कठीण आणि आचरणास दुर्घट असा स्वधर्म असला तरी तोच परलोकचा सखा होय. असे पहा की दूध आणि साखर हे 2 पदार्थ गोड आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत, परंतु ज्यांना जंत झाले आहेत त्यांनी ते कसे सेवन करावे? अर्जुना, इतक्यावरही जर रोग्याने ते सेवन केले तर त्याचा तो हटवादीपणाच आहे, कारण परिणामी ते त्यास हितकर देणार नाही. म्हणून आपले हित पाहणे असेल तर जे दुसऱ्यास उचित असून आपल्यास अनुचित आहे त्याचे आचरण करू नये. स्वधर्माचे आचरण करीत असताना जरी आपला जीव खर्ची पडला तरी तो देखील दोन्ही लोकी खरोखर श्रेष्ठ असा मानला जातो. देवादिदेव शारंगपाणी यांचे हे भाषण ऐकून अर्जुन म्हणाला, देवा, माझी एक विनंती आहे. आपण जे मला आता सांगितले ते मी सर्व नीट ऐकले, तर आता मला जे काही पाहिजे ते मी विचारतो. अर्जुन म्हणाला, कृष्णा, जीवाला विषयांची इच्छा नसूनही कोणाच्या प्रेरणेने जीव बलात्काराने ढकलल्याप्रमाणे
पापाचरण करतो. देवा, ज्ञानांची सुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते भलत्याच मार्गाने जातात. ते कसे? ते सर्वज्ञ असून आणि त्यांना हे उपाय माहीत असूनही ते परधर्माचे आचरण का करतात? जसे आंधळ्या मनुष्यास धान्य आणि कोंडा हे निराळे करता येत नाही, तसे क्षणभर डोळासासही का व्हावे? जे असलेला संग सोडतात तेच पुन्हा संग करूनही तृप्त होत नाही आणि वनवासात जातात, तेही पुन्हा गावात येऊन राहतात. आपण लपून सर्व पापे चुकवितात, परंतु बलात्काराने त्या पापांच्या ठिकाणी पिडिले जातात. ज्या वस्तूची मनाने किळस घेतली आहे तीच पुन्हा प्रिय होते आणि जर तिला आपण चुकवू लागलो तर ती उलटी आपल्या पाठीस लागते. अर्जुन म्हणाला, देवा, अशा रीतीने बलात्कार ह्या शरीरात जो दिसतो त्याचा एवढा पुरस्कर्ता कोण आहे ते सांगा बरं. तेव्हा भगवान म्हणाले, हा काम आणि क्रोध ह्यांची उत्पत्ती रजोगुणापासून आहे. हा महाभक्षक आणि महापापी आहे. तू या लोकी याला वैरी समज. तेव्हा हृदयास रमविणारा आणि योगीजन ज्याची निष्काम बुद्धीने इच्छा करतात असा जो पुरुषोत्तम तो म्हणाला, सांगतो ऐक. हे तर बाबा काम आणि क्रोध ह्यांचीपाशी दयेचा लवलेशही नाही. हे मूर्तिमंत कृतांत समजले जातात. हे ज्ञानरूप धनाच्या ठेवीवरील नाग आणि विषय खोऱ्यातील वाघ आणि भजन मार्गाचे मारेकरी मांग आहेत. देहरूप किल्ल्यावरील मोठे दगड आणि इंद्रियरूप गावाचे गाव कुसू आहेत आणि सर्व जगात भ्रांती वगैरे उत्पन्न करण्याकरता यांचे प्राबल्य आहेत. हे रजगुणात्मक मनापासून उत्पन्न झालेले आहेत आणि आसुरी संपत्तीचे कारण आहेत आणि त्यांची पुष्टी अविद्या माया करते. हे रजोगुणापासून झालेले आहेत खरे, परंतु तमोगुणाचे फार आवडते आहे. म्हणून तमोगुणाने आपले वर्चस्व, माजुरीपणा आणि अज्ञान यास दिले आहे. हे जीविताचे शत्रू आहेत, म्हणून मृत्यूचे नगरात हे मोठे श्रेष्ठ असे मानले जातात. यांच्या नुसत्या भुकेच्या इच्छेला हे विश्व एका घासाला देखील पुरत नाही आणि आशा ही ह्यांच्या व्यापाराची वृद्धी करते. जिने सहज मुठी वळल्या असता त्यात मावण्याला 14 भूनेही कमीच, ती भ्रांती ह्यांची आवडती धाकटी बहीण आहे. ही भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता सहज तिन्ही लोक खाऊन टाकते आणि तृष्णा जी पुष्ट होते ती हिच्या दास्यत्वाच्या बलावरच. हे असो, पण ह्यांना मोहाने पूज्य मानले आहे आणि ज्या अहंकाराने सर्व जगाला नाचवून सोडले आहे त्या अहंकाराची ह्यांची देवघेव असते. ज्याने सत्याचा कोथळा फोडून त्यात असत्याचा पेंढा भरला त्या दंभाला यांनीच जगात प्रसिद्धीला आणले. यांनी पतिव्रता रूप शांतीला लुबाडून घेऊन मायारूप मांगिणीला सजविले आणि तिच्याकडून साधूंचे समुदाय नष्ट करविले. यांनी वैराग्याचा आश्रय नाहीसा केला, विवेकाचे चामडे लोळविले आणि उपशमाची जिवंत मान तोडली. यांनी संतोषरूप वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले जमीनदोस्त केले आणि आनंदरूपी रोपटे उपटून टाकले. यांनी ज्ञानाची रोपे खोडून टाकली, सुखाचे नावसुद्धा पुसून टाकले आणि प्राणीमात्रांच्या हृदयात विविध तापांची आग उत्पन्न केली. हे शरीराबरोबर घडलेले असून जीवाबरोबरच जडलेले आहेत, पण ब्रह्मादिकांना शोधाअंतीही सापडले नाहीत. हे ब्रह्मस्वरूपाच्या शेजारी आणि ज्ञानाच्या पंक्तीला वास करतात, म्हणून जगताचा महाप्रलय करण्यास प्रवृत्त होऊन कोणाला आवरत नाही. हे पाण्याशिवाय बुडवितात, आगीशिवाय जाळतात आणि प्राणाला न कळता ग्रासतात. हे काम क्रोध हे शस्त्राशिवाय मारतात, दोराशिवाय बंधन करतात आणि तत्ववेत्यांना तर पैजेने आपल्या अधीन करून घेतात. हे चिखलाशिवाय रोवतात, पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात आणि शरीराच्या इतक्या अंतर्यामी पोहोचल्यामुळे यांच्या साम्यतेचे दुसरे कोणीही नाहीत. जसा धुराने अग्नी, मळाने आरसा आणि वारेने गर्भ आच्छादिलेला असतो, तसे हे शुद्ध ज्ञान या कामाने आच्छादिलेले आहे. साप जसा चंदनाच्या मुळाला वेढून टाकतो आणि वारेच्या पिशवीने गर्भ जसा आच्छादित करतो, त्याचप्रमाणे प्रभेशिवाय सूर्य, धुराशिवाय अग्नी किंवा मलाशिवाय आरसा ही ज्याप्रमाणे सापडायची नाहीत, त्याचप्रमाणे कामक्रोधाशिवाय शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीस कधी पडले नाही. ज्याप्रमाणे कोंड्याने झाकलेले बीज उत्पन्न होते, ज्ञानांचे नित्य वैर करणारा व कधीही तृप्त न होणाऱ्या अग्निप्रमाणे असणारा अशा कामाने ज्ञान झाकून टाकले आहे. तसे ज्ञान हे स्वतः जरी शुद्ध आहे तरी कामक्रोधांनी आच्छादित असते, म्हणूनच ते अगाध झाले आहे. अगोदर मुमुक्षेने यांना जिंकून मग ज्ञान मिळावे
पण रागद्वेषास जिंकणे फार फार कठीण आहे. यांना मारण्याकरता जे अवसान आणावे ते उलट ह्यांनाच साह्यकरी होते. लाकडे ज्याप्रमाणे अग्नीला साह्य करतात तसे. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याची राहण्याची जागा आहे. म्हणून हा इंद्रियादिकांच्या योगे जीवांचे ज्ञान झाकून टाकून त्याला मोहित करतो. त्याप्रमाणे जे जे उपाय करावे ते ह्यांनाच साह्यकरी होतात. म्हणून ह्या जगामध्ये हठयोगांना सुद्धा हेच जिंकतात. पण अर्जुना, अशाही संकटातून पार पाडण्यास एक उत्तम उपाय आहे, तो तुला मी सांगतो बघ, तो ऐक. म्हणून अर्जुना, तू प्रथम इंद्रियांना जिंक आणि शास्त्रीय व अनुभवी ज्ञानाचा पाश करणाऱ्या अशा महापापी कामाला मारून टाक. देहापेक्षा इंद्रिय सूक्ष्म, इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आणि बुद्धीपेक्षा जो सूक्ष्म तो परमात्मा असे ज्ञानी म्हणतात. हे महाबाहो, याप्रमाणे बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला जाणून आपली स्वस्थता आपण संपादन करून घेऊन जिंकण्यास कठीण अशा या कामरूपी शत्रूस तू जिंक. यांचे मूळ वास्तव्य इंद्रियांचे ठिकाणी आहे आणि इंद्रियांपासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून या इंद्रियांना अगोदर जिंक. असे झाले म्हणजे मनाची धाव कुंठित होऊन बुद्धीची सोडवणूक होईल आणि मग तेथून या दुष्टांची बिऱ्हाड मोडेल. याप्रमाणे ह्यांची शरीरातील वस्ती मोडली म्हणजे हे खास मेले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजल दृष्टीस पडावायचे नाही, त्याचप्रमाणे राग आणि द्वेष हे जर नाश पावले तर ब्रह्मरूपी स्वराज्यच हाती आले. मग तो आपलेच सुख आपण भोगतो. हीच गुरु शिष्याची गुह्य गोष्ट होय. हेच जीव ब्रह्माचे ऐक्य. तू तेथे स्थिर होऊन तेथून कधीही हलू नकोस. संजय म्हणतो, राजा ऐक. सकल सिद्ध मुकुटमणी लक्ष्मीपती श्रीकृष्ण ह्याप्रमाणे बोलले. आता यापुढे भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील. ती ऐकून अर्जुन प्रश्न करेल. त्या कथेची योग्यता आणि रसिकपणा ही ऐकून श्रोत्यांना फार फार समाधान होईल. निवृत्तीचे दास जे ज्ञानदेव ते म्हणतात, बाबांनो, आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने तुम्ही कृष्ण अर्जुन संवाद ऐका. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3.